नमस्कार. आपलं सगळ्यांचं योजना फंडा या चॅनलमध्ये मी स्वागत करतो. या ठिकाणी आपण बघताय की जे सोनवणे सर आहेत यांनी या ठिकाणी कमेंट केली होती की सिनियर सिटीजनचं जे काही कार्ड आहे ते 65 वर्षापुढील व्यक्तीसाठी भेटतं आहे. आणि ते म्हणत आहेत की मी या ठिकाणी गेलो होतो, माझं वय 60 आहे, परंतु एस टी महामंडळाचं तसंच आम्ही जे ऑनलाईन विचारलं ते सुद्धा आम्हाला भेटत नाही. त्यासाठीच मी हा या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओ बनवण्याचं कारण तेच आहे की सिनियर सिटीजनचं वय नेमकं काय, त्यांनी जे त्यासंबंधी डिटेलमध्ये मी हा व्हिडिओ बनवतो आहे. त्या कमेंटवर जे त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं वय 60 वर्ष आहे आणि त्यांना 65 वर्ष त्यांनी सांगितलं, म्हणजे 65 वर्ष त्यांनी सांगितलं माझं वय 60 आहे तरी मला भेटत नाही, आणि 65 वर्ष ही ज्येष्ठ नागरिक काढण्यासाठी वयाची अट आहे, किंवा जे काही NCMC कार्ड आहे ते सुद्धा त्यांना भेटत नाही असं त्यांनी सांगितलं आहे. तर या ठिकाणी आपण ChatGPTलाच विचारलेलं आहे. बघा, ChatGPTला या ठिकाणी मी प्रश्न विचारले, ChatGPTची ही माहिती आहे. बघा, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र कार्डासाठी 60 वर्ष पूर्ण झाली असणं आवश्यक आहे. बघा, या ठिकाणी सोनवणे सरांना विनंती आहे, जर ते हा व्हिडिओ बघत असतील तर 60 वर्ष वय असणं म्हणजे कंप्लीट असणं महत्त्वाचं आहे. बघा, आणि संपूर्ण डिटेल पण मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कदाचित सोनवणे सर तुमचं वय हे 60 वर्ष चालू असेल आणि ते कंप्लीट अजून झालेलं नसेल, म्हणजे 59 वर्ष 5 महिने किंवा 59 वर्ष 8 महिने असं तुमचं वय असू शकतं, आणि त्यामुळे पुढे तुम्हाला अडचण निर्माण होत असेल. परंतु सविस्तर माहिती जी वयोमर्यादेची आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत, आणि याच व्हिडिओमध्ये जे काही डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत कोणते लागत आहेत. बघा, अर्जदाराचं वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे. वय सिद्ध करण्यासाठी जन्मतारीख असले अधिकृत कागदपत्र आवश्यक आहे. बघा, जे डॉक्युमेंट आहे ते अधिकृत या ठिकाणी सबमिट करायचं आहे. आता आवश्यक डॉक्युमेंटमध्ये तुम्ही काय देऊ शकता? आधार कार्ड या ठिकाणी सबमिट करू शकता, वयाचा किंवा तारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर, आणि आवश्यक असल्यास स्वयं घोषणापत्र. अर्ज कुठे करता येतो? तर महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी आपले सरकार हे जे काही पोर्टल आहे किंवा संबंधित सेतू कार्यालयामध्ये सुद्धा, मी हे पहिल्यांदा पण सांगितलं तुम्हाला, तुम्ही अर्जाची प्रक्रिया करू शकता. कारण आपल्या गावामध्ये या ठिकाणी आपले सेतू कार्ड असतात. आपले सरकार आपलं सेतू कार्डमध्ये जाऊन आपण काय करू शकतो, कोणत्याही फॉर्मसाठी आपण अप्लाय करू शकतो. गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्यामध्ये जाऊन तुम्ही वेगळी माहिती घेऊ शकतात. आणि आपण व्हिडिओसुद्धा त्याचसाठी बनवतो की लोकांना जागरूक करणं सगळ्यात महत्त्वाचा आपला उद्देश आहे. बघा, 60 वर्ष कधी मानले जाते? आता याचं उत्तर त्यांना या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. बघा, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख लक्षात घ्या, 15 ऑगस्ट 1966 असेल. मी पुन्हा सांगतोय, एकदा हे नीट बघा. एखाद्या व्यक्तीच्या वयाची जन्मतारीख ही 15 ऑगस्ट 1966 असेल, तर 15 ऑगस्ट 2026मध्ये त्याचे 60 वर्ष पूर्ण होतील. बघा, 15 ऑगस्ट 1966 ते 15 ऑगस्ट 2026मध्ये त्याचे 60 वर्ष पूर्ण होतील, आणि त्यानंतरच ती व्यक्ती ज्येष्ठ नागरिक म्हणून पात्र ठरते. 15 ऑगस्टच्या आधी तुम्ही अप्लाय करू शकत नाही, आणि हेच कदाचित जे काही सोनवणे सर आहेत त्यांच्या बाबतीत घडलं असेल असे मला वाटतं, आणि त्यामुळे त्यांचं ॲप्लिकेशन या ठिकाणी पूर्ण होत नाही. आणि ते व्हिडिओमध्ये सांगत आहेत की 60 वर्ष नाही, परंतु सोनवणे सर ज्येष्ठ नागरिकसाठी वयवर्ष हे 60च आहे, हे लक्षात घ्या. कारण याच्यामुळे काय होईल, संभ्रम बाकीच्यांमध्ये तयार होईल की 60 की 65 असं होऊ नये. आणि तुम्ही 65 सांगितलं हे चुकीचं आहे, स्पष्टपणे मी सांगतो. ज्येष्ठ नागरिकसाठी 60 वर्ष हीच वयाची अट आहे, लक्षात घ्या. आणि त्यानंतर ती व्यक्ती ज्येष्ठ नागरिक म्हणून पात्र ठरते, स्पष्टपणे सांगितलं आहे. बघा, या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे. आपल्यालाही काही अडचण येत असेल तर आपण या ठिकाणी कमेंटमध्ये सांगू शकता. कोणत्याही योजनेविषयी माहिती पाहिजे असेल तर आपण कमेंट करू शकता. कारण आपलं योजना फंडा हे चॅनल आहे, हे सर्वसामान्य शेतकरी विद्यार्थ्यांसाठी जे योजना असतात
आपल्या दिव्यांग बांधवांसाठी ज्या योजना असतात त्यासाठी आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येत असतो. आणि सर्व माहिती ही ऑथेंटिक आणि ChatGPT संबंधित आपण या ठिकाणी सर्च करून बघा विचारत असतो. तुमचा कोणताही प्रश्न तुम्ही या ठिकाणी टाका, तो डायरेक्टली आपण ChatGPTला विचारू. कारण ऑथेंटिक माहिती तुम्हाला भेटते, दुसरीकडे जायची आवश्यकता नाही. परंतु काय होतं, आपला मार्ग सापडत नाही. अनेकांना ChatGPT कशाप्रकारे यूज करायचं हे सुद्धा माहीत नाही. त्यामुळे मी विनंती करतो की तुम्ही डायरेक्टली गुगलला ज्या प्रकारे सर्च करता त्याच पद्धतीनं गुगलमध्ये जाऊन, या ठिकाणी समजा गुगल आहे त्या ठिकाणी तुम्ही ChatGPT असं टाकायचं. आणि ChatGPTला गेल्यानंतर तुम्ही जी माहिती तुम्हाला लागते ती तुम्ही विचारू शकता. ऑथेंटिक माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटत असते. आणि काही माहितीमध्ये बघा फॉल्ट बरेच जण म्हणतात की दाखवलं जातं. तो फॉल्ट हा टेक्निकल इश्यू असतो की अनेक ठिकाणी तो डाटा त्याच प्रकारे संग्रहित असतो. मी पुन्हा सांगतो, लक्षात घ्या. ती माहिती गुगलवर जी माहिती अपलोड केली जाते ती एकसारखी अनेक माहिती अपलोड केली जाते. बघा, जी साईट आहे ती ओपन असते, अनेक साईट या ओपन असतात, वेबसाईट असतात. आणि त्या माहितीच्या आधारे ChatGPT ऑथेंटिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतेच, परंतु त्यामध्ये मिक्सिंग काही माहिती असेल तर थोडीशी, जास्त नाही, परंतु काही बाबतीत या ठिकाणी डाऊट क्लिअर होत नाही अनेकांचे. आणि तसाही काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा, नक्कीच त्यासंबंधी सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येऊ. आणि आपलं चॅनल आवडलं असेल, आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.